स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर हा व्हिडिओ करण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की बघा आपण जो बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 तर यांचा जो आपण टाइम टेबल बघितलेला होता तर त्याच्यामध्ये थोडासा चेंज झालेला आहे तर तो तुम्हाला सांगायचं होतं। तर बघा पब्लिश झालेलं आहे 24/3/2025 दिवशी हा टाइम टेबल चेंज झालेला आहे। तर यामध्ये काय चेंज झालेला आहे, जो मी पहिल्यांदा सांगितलेलं होतं तुम्हाला ॲडव्हान्स अकाउंटिंग याचा पेपर 2 तारखेला आहे, तर तो आज पेपर 2 तारखेला नाही, तर तो पेपर पुढे ढकलण्यात आलेला आहे। तर बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड एक्झामिनेशन प्रोग्राम बीकॉम जनरल CBSE फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, ऑल सेमिस्टर examination, summer 2025. The examination shall be held on days and dates mentioned below. All centers simultaneous. तर बघा बीकॉम जनरल समर 2025 तर याचा जो टाइम टेबल आहे तर कोणता पेपर कोणत्या दिवशी आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तर सर्वांचाच दिलेला आहे। पण आपण आज फक्त बीकॉम थर्ड इयर यामधील मी तुम्हाला काय चेंजेस झालेला आहे सांगणार आहे। जे विद्यार्थ्यांचा सेकंड इयरचा होता तर त्यांच्या डेट्स त्याच आहेत, फक्त थर्ड इयरचा पेपर 2 तारखेला होणार नाही, कारण जी CETची एक्झाम आहे तर त्याच्यामुळे थोडीशी अडचण आलेली आहे। 1, 2, 3 तारखेला CETची एक्झाम आहे, त्यामुळे टाइम टेबल हा थोडासा चेंज झालेला आहे। तर बघा ज्या दिवशी आपला 2 तारखेला ॲडव्हान्स अकाउंटिंग याचा पेपर होता बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 तर तो पेपर 2 तारखेला ठेवलेला नाही। तर तुमचा पहिला पेपर कशाचा असणार आहे तर 4 तारखेला 4 एप्रिल 2025 तर या दिवशी तुमचा इथे पहा मॅनेजमेंट अकाउंटिंग याचा पेपर तुमचा होईल। मॅनेजमेंट अकाउंटचा तुमचा पेपर हा 4 तारखेला होणार आहे, तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। मॅनेजमेंट अकाउंटिंगचा अगोदरसुद्धा 4 तारखेला होणार होता, आत्तासुद्धा 4 तारीख आहे। फक्त ॲडव्हान्सचा जो पेपर आहे तुमचा तर तो 2 तारखेला होता, तर तो आता गेलेला आहे 19 तारखेला। तर बघा मॅनेजमेंट अकाउंट 4 तारखेचा पेपर झाल्यानंतर सेकंड आहे तुमचा 5-6 2 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, आणि 7 तारखेला तुमचा ऑडिटचा पेपर आहे बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6। इथे पहा ऑडिटिंग टायमिंगसुद्धा दिलेला आहे 10 ते 1 3 तासाचा पेपर असेल ऑडिटिंगचा। तर सेकंड पेपर आहे ऑडिटिंग, त्यानंतर 4 तारखेनंतर त्यानंतर 2 सुट्ट्या दिलेल्या। 4 तारखेला मॅनेजमेंटचा झाला, ठीक आहे। 7 तारखेला आत्ता आपण बघितलेलो आहे ऑडिटिंगचा पेपर आहे 7/4/2025। त्यानंतर बँकिंग अँड फायनान्स तर 1 दिवस सुट्टी आहे, आणि 9 तारखेला तुमचा बँकिंग अँड फायनान्सचा पेपर होणार आहे। इथे पहा बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 बँकिंग अँड फायनान्स 3 तासाचा वेळ असेल, आणि 7 तारखेला ऑडिटिंगचा पेपर होणार आहे। त्यानंतर बँकिंग अँड फायनान्स झाल्यानंतर तुमचा डायरेक्टली 16 तारखेला GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स तर याचा पेपर तुमचा होणार आहे। तर पहा डेट 16/4/2025 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, टाईम असेल 10 ते 1 75 मार्क्सचा पेपर असेल। त्यानंतर 16 तारीख झाल्यानंतर जो तुमचा पेपर 2 तारखेला होता ॲडव्हान्स अकाउंट तर तो पेपर किती तारखेला गेलेला आहे तर 19/4/2025 तर ॲडव्हान्स अकाउंटिंगचा पेपर हा पुढे गेलेला आहे। तर आपण याची चांगली प्रॅक्टिस घेणार आहोत, जास्त टाईम भेटलेला आहे। तर कुठल्या क्वेश्चनमध्ये म्हणजेच काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावरती एक व्हिडिओ बनवूया। तर हा जो टाइम टेबल आहे तुम्हाला पूर्ण लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला एक लिहून दिलेला आहे, त्याचासुद्धा तुम्हाला फोटो दाखवते। परंतु बघा जो तुमचा ॲडव्हान्स हा 2 तारखेला होता तर तो आपला 19 तारखेला गेलेला आहे, ठीक आहे। तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम वगैरे घेऊयात, काही अडचण असेल कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा सूचना मिळेल। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।